इंसाफ की डगर पर बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. काय सुंदर ओळी आहेत ना. या कवीची आणि या कवितेची क्षमा मागून मी थोडंसं विडंबन करणार आहे. बेईमानी की डगर पर नेता दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, खा जाओ इसे निगल के. राजा का बेटा राजा नहीं बनता, राजा अब बैलेट बॉक्स से आता है. असली पानसट फिल्मी वाक्य ऐकताना बरं वाटतं, छान वाटतं. चला आपण लोकशाहीत राहतोय असा भास निर्माण होऊ लागतो. म्हणजे माझा नेता कोण, माझा राजा कोण हे मी ठरवणार आणि त्यावरूनच माझा राजा ठरला की तो काम चांगलं करतोय की नाही हे मी बघणार आणि मग त्यानं काम चांगलं नाही केलं तर त्याला मी राजेपदावरून काढून टाकणार. मग नवा राजा नेमणार. हसू येतच. नव्या स्वातंत्र्यासाठी नवे टिळक, नवे गांधी जन्माला येतील. त्यांचेही पुतळे उभारले जातील. पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्चीवर बगडे बसतील. असंच सगळं चाललंय आपल्याकडे. नेता निर्माण होतो आणि तो असा आमच्या बोकांडी बसतो की तो पुन्हा उतरता उतरत नाही. कधी जात, कधी धर्म. दादा, मामा, काका, अण्णा, आप्पा अशी वेगवेगळी नावं राजकारणामध्ये रूढ होतात आणि ती झाली की मग छोटे दादा, छोटे अण्णा, छोटे आप्पा, छोटे दादा अशा स्वरूपाच्या सगळ्या त्यांच्या लेकरांची भरती राजकारणात होत जाते. एकूण काय तर राजा के पेट से ही अब राजा पैदा हो रहा. अहो त्यांनी नाही ठरवलं ना तर आम्ही तरी आमच्या लाभाकरता आमच्या राजाच्या पोटात राजा आमचा पुढचा राजा जन्माला घालतोय. लेकरांनी पुढे होऊन पुढचा नेता झाल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही आणि आपण म्हणतो लोकशाही आहे. ही लोकशाही नाही आहे, ही घराणेशाही आहे. एक व्हिडिओ आधी केला आणि मला अनेकांनी प्रश्न विचारला की तुम्ही काही नावं का विसरलात. बघा हो किती गंमत आहे. लोकांना आठवण आहे काही नावांची. म्हणजे मी 10-5 नावं सांगितली, लोकांनी मला 10-5 नावं सुचवली. म्हणजे आपल्याला आठवण आहे, लोक अजून आहेत म्हणायची. आपल्याच भागात ती असतात, आपल्याच भागात. आणि आपण मात्र त्या लोकांच्याकडं सतत दुर्लक्ष करून त्याच लोकांना परत परत निवडून देत असतो. हे लोन ग्रामीण भागात असतं आणि शहरी भागात नसतं असं काही आहे का? नाही. ते शहरी भागात देखील असतं आणि ग्रामीण भागात देखील असतं. अगदी पुण्या मुंबईत सुद्धा हाच खेळ बिनबोभाटपणे चालू असतो. मुंबईत किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अहो एकनाथराव आपले जे आत्ता वारले नेते त्यांच्या कन्या वर्षाताई या महाराष्ट्राच्या आताच्या मंत्री आहेत आणि तेच गायकवाड साहेब खासदार होते. त्यांच्या कन्या आता महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम करतात. बर ठाण्यातलं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एकनाथराव शिंदे राज्यात मंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव लोकसभेत खासदार आहेत. एक कल्याणमधून एक ठाण्यामधून. दोघांचं राज्य मस्त चाललंय. बाकी उद्धव ठाकरे आहेतच. आदरणीय बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ते शिवसेनेचे पक्ष प्रमुख झाले. त्यानंतर एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द त्यांनी दिला बाळासाहेबांना म्हणून ते लगेच शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ते विराजमान झाले म्हणून एवढ्यावर काम भागलं नाही. आपल्या चिरंजीव आदित्य ठाकरेंना त्यांनी मंत्रीपद दिलं, कॅबिनेट मंत्रीपद. अनेक शिवसैनिक आजही राज्यमंत्रीपद तरी मिळावं म्हणून झगडतायत. हो त्या बिचाऱ्यांना मिळत नसतं. आदित्य ठाकरेंनाच मिळत असतं कारण पुढचे शिवसेना प्रमुख सुद्धा तेच आहेत. पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख फक्त बाळासाहेब, पक्षप्रमुख सुद्धा तेच आहेत ना. एवढ्यावर काम भागत नाही म्हणून एक वरुण देसाई सरदेसाई नावाचा व्यक्ती आणला गेला आणि त्याला मंत्रालयामध्ये कामासंबंधी नियुक्त केलं गेलं. पक्षाची जबाबदारी देण्यात आली. नात्यातलंच तो सगळं. ठाकरे कुटुंबाच्या नात्यामध्ये आणखी एक व्यक्ती आहे. त्या ठाकरे कुटुंबातली म्हणजे बाळासाहेब उद्धव ठाकरेंची बहीणबाई या सुळे परिवारात आहेत आणि या बहीणबाईंचे चिरंजीव आहेत सदानंद सुळे आणि त्यांच्या पत्नी आहेत सुप्रिया सुळे. त्या राष्ट्रवादीकडून राजकारणात आहेत. बरं सुप्रिया सुळे या नावावरून आठवलं. सुप्रिया सुळे ज्या परिवारातल्या आहेत ना त्याचे प्रमुख आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. ते
राज्यसभेचे खासदार आहेत. सुप्रियाताई बारामतीतून लोकसभेच्या खासदार आहेत. आदरणीय अजितदादा पवार बारामतीतून विधानसभेचे आमदार आहेत. आदरणीय रोहितदादा पवार बारामतीच्या बाहेर नगर जिल्ह्यातून आमदार आहेत. म्हणजे ज्या मतदारसंघात रोहित पवार आमदार आहेत त्याच मतदारसंघात अहिल्याबाईंचा जन्म झाला असं पवार साहेबांनी सांगितलं होतं. त्या जामखेड विधानसभा मतदारसंघाचे रोहित दादा आमदार आहेत. ते पार्थ साहेबांना खासदार करायचं होतं पण ते राहून गेलं. ते साले तिथले मतदारच फालतू निघाले ते मावळचे. त्यांना ते कळलंच नाही. म्हणजे पुण्यात मुंबईत पुण्यात सगळीकडं हेच चालू आहे. बरं, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आपण बघतोय तेही नात्या गोत्यातच आहे की हो. कुठे कुठे सामान्य माणसाला संधी आहे. या यादीच वाचून दाखवतो. आमच्या लातूरचे, म्हणजे जरा शहरात येऊ आपण, थोडं शैक्षणिक पॅटर्न पुरोगामी लातूर, तर लातूरचे हे लातूरचं पुरोगामी फार मस्त आहे बरं का. म्हणजे तुम्हाला मला तो वेगळा विषय सांगायचा आहे. म्हणजे लातूर जिल्ह्यातून अजून एकही महिला आमदार होऊ शकलेली नाही हे विशेष. आणि ज्या बीड जिल्ह्याला आपण मागासलेलं म्हणतो ना, त्या बीड जिल्ह्यानं अनेक महिला आमदार दिल्यात. म्हणजे पंकजा मुंडे ह्या अलीकडच्या काळात 2 टर्म झालेले आमदार आहेत. त्याच्या आधी विमलताई मुंदडा केज विधानसभा मतदारसंघातून सातत्यानं निवडून आल्या, मंत्री झाल्या. उषा दराडे, केशर काकू क्षीरसागर, आमदार, खासदार अशी कितीतरी नाव आहेत. तो जिल्हा मात्र मागासलेला आहे. पण पुरोगामी लातूर जिल्ह्यात अजून एकही महिला आमदार निवडून येऊ शकली नाही हे विशेष आहे. या लातूर जिल्ह्यामध्ये विलासराव देशमुख हे मोठे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख, विलासराव जेव्हा केंद्रात गेले तेव्हा दिलीपराव देशमुख हे राज्यात एकदा राज्यमंत्री आणि एकदा कॅबिनेट मंत्री झाले. संधी मिळाली. मोठा भाऊ तिकडे गेला म्हणून छोट्या भावाला दिले. ते 3 टर्म 18 वर्ष, हे 3 टर्म 18 वर्ष विधान परिषदेचे आमदार होते. पुढे एवढ्यावर नाही भागलो. अमित विलासराव देशमुख हे लातूरचे सलग आमदार आहेत. 3 टर्म झालं. आता राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. पहिले राज्यमंत्री होते, आता कॅबिनेट मंत्री आहेत. अल्पकाळ मिळाला राज्यमंत्री पदाचा. तो अनुभव गृहीत धरून त्यांना कॅबिनेट मंत्री पदावर बढती देण्यात आलेली आहे. त्यांनाच उद्याचे मुख्यमंत्री वगैरे असं लोक म्हणतात. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष करताना तेच करणार होते म्हणे, माहित नाही, पण ते झाले. एवढ्यावर नाही भागलं म्हणून धीरज देशमुखांना लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून आमदार केला गेला. साखर कारखाने, बाकी सगळे विषय याच देशमुख परिवाराच्या हातात. ठाकरे परिवारात एक तुम्हाला विषय सांगितला, सुप्रिया सुळेंचा संबंध, तसा इथे पण आहे, थोडासा वेगळा आहे. देशमुख परिवारातल्या एक कन्या, दिलीपराव देशमुखजींच्या कन्या, त्यांना गौरवी ज्यांचं नाव आहे, त्या तिकडे पश्चिम महाराष्ट्रात भोसले परिवारामध्ये गेलेल्या आहेत. त्यांचे पतिराज हे भाजपचे नेते आहेत आणि ते मधल्या काळामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष होते. ही अजून एक ऍडिशनल माहिती तुम्हाला असावी म्हणून सांगतो. राजाच्या पोटीच राजा निर्माण होत असतो. मतदारातून, मतपेटीतून राजा निर्माण होतो. या सगळ्या भंपक आणि फालतू गोष्टी आहेत. दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. बाळासाहेब थोरातांचं काय, त्यांचे पाचशे प्रमुख पदावर आहेत. सगळी नातलग आहे. तो आजूबाजूला असलेली पदावर असलेली सगळी नातलग. या नगर जिल्ह्यात तर घरगुती राजकारणाचा उच्छाद आहे. म्हणजे विखेंच्या एका घरात जर आपण विचार केला तर म्हणजे अगदी मोठे विखे, त्यानंतर बाळासाहेब विखे, बाळासाहेब विखेच्या नंतर राधाकृष्ण विखे, राधाकृष्ण विखेच्या नंतर सुजय विखे, राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. राजाच्या पोटी राजा निर्माण होत असतो. आपण फक्त जय म्हणायचं. कधी भाऊसाहेबांचा जय, कधी दादासाहेबांचा जय, कधी नानासाहेबांचा जय, कधी आप्पासाहेबांचा जय, जय म्हणायचं. राजाच्या पोटी राजा निर्माण होत असतो. मराठवाड्यात पुन्हा आपण परत येऊ जरा. शंकरराव चव्हाण हेडमास्टर राज्याचे मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. आता परत मंत्री झाले. राजाच्या पोटीच राजा निर्माण होतो. या दोघांच्यामुळे भागलं नाही म्हणून काही काळ भोकरचे आमदारकी अमिताभाबींना देऊ केलेली होती. एक टर्म त्या भोकरच्या आमदार होत्या. घराच्या बाहेर जाता कामा नये. अगदी सहानुभूती म्हणून सुद्धा दिवंगत नेत्याच्या पुत्राला किंवा पत्नीला उभं करण्याची पद्धत आपल्याकडे सातत्यानं रूढ होत आली. कारण नेत्याच्या बदल्यात नुकसान भरून देण्याची प्रक्रिया असली पाहिजे. राजाच्या पोटी राजा जन्माला येत असतो. त्याच नगर जिल्ह्यात गडाखांचे, यशवंतराव गडाखांचे चिरंजीव शंकरराव गडाख राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. किती नावं सांगायची तुम्हाला.
या सगळ्या नावांनी एकच सिद्ध होतं की आपल्याकडं लोकशाही नाही, घराणेशाही आहे, राजेशाही आहे. फरक फक्त इतका झालाय की आता या राजांना लोकांनी निवडून दिलंय असं म्हटलं जातं. जे संघात एक पद्धत आहे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आपण त्यांना कार्यवाह म्हटलंय, आपण त्यांना सहकार्यवाह म्हटलंय, आपण त्यांना बौद्धिक प्रमुख म्हटलंय, म्हणायचं असतं. तसं लोकांनी म्हटलंय असं म्हणायचं, म्हणजे त्यांनी समजलंय की नाही हा भाग वेगळा, पण लोकांनी म्हटलंय असं दाखवायचं असतं आणि राजा व्हायचं. पुढे लेकरच पदावर येणार आहे, लेकरच. अगदी आमचे चंद्रकांत खैरे सुद्धा आपल्याच पोराला नगरसेवकाच्या पदाच्या रेसमध्ये आणतात. संजय शिरसाट सुद्धा आपलाच पोरगा स्थायी समितीचा सभापती व्हावा यासाठी प्रयत्न करतात. रजनी सातवांनी राजीव सातवांना पुढे आणावं आणि त्यांना नेता करावं. बीड जिल्ह्यात केशर काकू क्षीरसागर, त्यानंतर जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, संदीप क्षीरसागर ही पुरुषांची फौज वेगळी, आणि त्यानंतर त्यांच्या भारतभूषण क्षीरसागर यांच्या पत्नी दीपा क्षीरसागर या देखील नगर परिषदेच्या अध्यक्ष बनल्या. अगदी संदीप क्षीरसागरांच्या आई पंचायत समितीच्या सभापती बनल्या, त्या ग्रामपंचायतच्या सरपंच बनल्या. हे सगळं होत असतो राजकारणात. राजाच्या पोटीच राजा निर्माण होत असतो. हे सगळे महाराष्ट्राचे राजे आहेत, राजे, आणि आपण त्यांची प्रजा. हे असं का होतं ठाऊक आहे? कारण आम्हाला प्रजा होऊन त्यांच्या आज्ञेत राहावं याची सवय झाली आहे. आपण असं ठरवत असतो की आम्ही निवडतो, आपण अजिबात निवडत नाही. निवडलेल्या माणसातून एखादा निवडायचा अधिकार फार फार तर आपल्याकडे आहे, पण कधी सामान्यातल्या सामान्य माणसाला ही संधी देऊन बघावी अशी इच्छाच आपल्याला होत नाही. म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण एका जातीच्या नावाखाली, जात कोणतीही असो, ती मराठा असो, माळी असो, धनगर असो, वंजारी असो, ब्राह्मण असो, एका जातीच्या नावाखाली एका समूहाकडे मर्यादित राहत. म्हणजे पंढरपुरात ब्राह्मणांच्यात जसं परिचारक आहेत, म्हणजे मोठे परिचारक त्यांना मालक म्हणायचे, छोटे परिचारक मोठे मालक, छोटे मालक, बस, त्याच्याशिवाय सत्ता कुठे गेलेली नाही. तशी आपल्या समाजाची सत्ता म्हणत एका विशिष्ट गटाकडे सत्ता ठेवण्याची किंवा पद ठेवण्याची स्पर्धा जणू जाती जातीच्या झुंडीमध्ये लागलेली आहे, आणि हीच जातीची झुंड एका विशिष्ट वर्गाकडे आपली सत्ता अबाधित ठेवते आहे. मतपेटीतून मतदारांवर राज्य करणारा राजा निर्माण होतो आहे, आणि हेच राजे महाराष्ट्राचे राजे बनून काम करतायत. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मला कल्पना आहे आपल्याला अनेकांना हा व्हिडिओ आवडणार नाही, त्यामुळे इथे लाईकच्या ऐवजी डिसलाईकची बटन असतील, कारण मी अनेकांच्या नेत्यांच्या विषयी बोलल्यामुळे त्यांच्या भावना दुखावणं स्वाभाविक आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं असेल तर लाईक करा, आवडलं नसेल तर डिसलाईक करण्याचा अधिकार देखील आहे, आणि त्याहूनही आवडलं नसेल तर खाली कमेंट बॉक्स ओपनच आहे, त्यावर आपण आपलं मत व्यक्त करू शकता. धन्यवाद.